माझा विचार नाही की 1947 साली जेव्हा या देशाचे दोन भाग झाले तेव्हा इथल्या मुसलमानांना संधी होती पाकिस्तानात जायची, पण दुसऱ्या मुसलमानांनी सांगितलं कि हमने जिस वतन के मिट्टी को अपने माथे लगाया है उस मिट्टी को छोड़ के हम पाकिस्तान नहीं जाएंगे। अजून किती सर्टिफिकेट द्यायची मुसलमानांनी देशभक्तीची? काय मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंना भडकवण्याचं काम केलं? अहो तुम्ही मुख्य विषयावर बोला ना। तुम्ही काय सांगितलेलं? 2 कोटी नोकऱ्या देऊ, 2 लाख नोकऱ्या दिल्या तर बोला। तुम्ही सांगितलेलं महागाई कमी करू, महागाई कमी झाली का तुम्ही सांगा? काहीतरी ते आपल्याला तरी भाषा पण समजत नाही, काय ते बोलतात ना 3 ट्रिलियन काहीतरी इकॉनॉमी आपल्याला नाही समजत, आपण अनपढ माणूस आहे। पण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा दिसतं की अर्थक्रमामध्ये भारताचा नंबर 139 आहे, 139वा, अमेरिका पहिला आहे। काहीतरी फेकतात इथे। का हालत आहे केळीच्या शेतकऱ्यांची, इथे का हालत आहे कापसाच्या शेतकऱ्याची? मला आठवतं आमचं सरकार होतं तेव्हा इथेच आमचे बॉडीगार्ड मित्र हे उपोषणाला बसले होते आणि तेव्हा काय सांगितलेलं? 12,000 रुपये भाव पाहिजे कपासीला, सांगितलं होतं की नाही? आज त्यांना घरी जाऊन विचारा किती भाव आहे, किती? आवाज पोलिसांची विनंती आहे, स्टेजवर गर्दी जास्त आहे, आवाजचा विनंती। म्हणजे इथल्या केळ्यांना खतम, इथल्या कपासीला खतम, मेऊंची बोरं तर आता दिसेनाशीच झालेली आहेत। मग केलं काय? केलं काय? आमच्या श्रीराम पाटलांना बोलताना म्हणतात पक्ष बदलून आले। कोण बोलतंय? मी नाव नाही घेत, पण ज्यांनी 5 वर्ष एकाही गावाला भेट दिली नाही, ज्यांनी 5 वर्षात एकही मोठं काम आणलं नाही, ज्यांनी 5 वर्षात एकदाही उठा राहून भाषण केलं नाही 10 वर्ष, त्यांनी श्रीराम पाटलांना बोलावं? आश्चर्यच वाटतं। अहो तुमचा लोकसभेतला जळगाव रावेरसाठी योगदान काय याच्यावरती चर्चा करूया। नाही त्या विषयांवर घसरतायत, नाही त्या विषयांवर। 102 मतदारसंघाचा मतदान झाल्यावरती आपल्या पायाखालची वासूळ जाते म्हणतात पंतप्रधानांनी परत एकदा धर्मद्वेषाला सुरुवात केली। आता हा जनसागर हलणार नाही। त्याचं कारण असं, मला ही निवडणूक बघितली आणि आजची गर्दी बघितली की 1977ची आठवण येते। इंदिरा गांधींना असंच आईबी ने सांगितलेलं तुम चुनाव ले लो तुम जीत रही हो। इंदिरा गांधींनी निवडणूक जिंकली। कोण मोठे होते नेते? सारखे विचारतात ना चेहरा दिखाओ, चेहरा दिखाओ, चेहरा दिखाओ। ज्या जनता पार्टीमध्ये आजचा बीजेपी म्हणजे तेव्हाचा जंकांग सामील होता, कोण चेहरा होता इंदिरा गांधींविरुद्ध? एकही चेहरा नव्हता। पण जनतेने निवडणूक हातात घेतली आणि स्वतः इंदिरा गांधींना हरवलं। जेव्हा जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की सत्तेची मगरुरी आली आहे, सत्तेचा माज आलाय, तेव्हा जनता ओरबडून फाडून टाकते। आणि आता हा जनसमुदाय या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक हातात घेतली आहे। आता बीजेपीचं ते कार्यालय बघितलं, काय सुंदर कार्यालय आहे। हा, याला सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं कार्यालय उठणं पैसा आणला कुठला?